हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण कंटिन्युटी हा नेक्स्ट पॉइंट स्टार्ट केलेला आहे. बरोबर, लिमिट्सचे सगळे कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर लिमिट्स वरती जे एक्झाम्पल्स म्हणजे जेडब्ल्यू मेन्सला असतील किंवा सीईटी लेवल असतील विचारलेले आहेत त्या टाइपचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. बरोबर ना. तर बघा, त्याच्यानंतर आपण कंटिन्युटी स्टार्ट केलेलं आहे आणि काल आपण कंटिन्युटीची बेसिक थिअरी म्हणजे बेसिक डेफिनेशन आपण डिस्कस केलेलं आहे. तर लक्षात घ्या, मी कालही सांगितलं होतं की फॉर कंटिन्युटी तुम्हाला लिमिटचे कन्सेप्ट, लिमिटचे फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत. जर तुम्हाला लिमिटचे फॉर्म्युले व्यवस्थित माहीत असतील तर तुम्ही कंटिन्युटीचे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करू शकता. बरोबर. त्याबरोबर आपण एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स इज द फंक्शन, बरोबर ना, आणि हे फंक्शन कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे हे दिलेलं फंक्शन एक्स इज इक्वल्स टू ए ला कंटिन्युअस आहे किंवा नाही असं कधी म्हणतोय बघा. व्हेन वी से दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, तर त्यातली फर्स्ट कंडिशन काय बघा, एफ ऑफ एक्स डिफाइन, म्हणजे एफ ऑफ एक्स काय झालं पाहिजे, डिफाइन ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे तो जो दिलेला फंक्शन आहे तो एक्स इज इक्वल्स टू ए या पॉइंटला किंवा या कॉन्स्टंटला तो फंक्शन काय झाला पाहिजे, डिफाइन झाला पाहिजे. म्हणजे तिथं थोडक्यात काय, एफ ऑफ ए एक्झिस्ट व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे, म्हणजे तो फायनाइट असला पाहिजे. आणि त्यानंतर आपण सेकंड कंडिशन बघितली बघा, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स हा सुद्धा काय असला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे त्या फंक्शनचं लिमिट ऍट एक्स टेंड्स टू ए कसं आलं पाहिजे, फायनाइट आलं पाहिजे. बरोबर. किंवा मग तुम्ही याच्या पुढे असेही म्हणू शकता, जर समजा तुम्हाला त्या ठिकाणी इंटरवल्स दिलेले असतील तर लिमिट एक्स टेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स आलं पाहिजे. आणि इज इक्वल्स टू बघा एफ ऑफ ए सुद्धा आलं पाहिजे. बरोबर ना. म्हणजे लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट सेम असतील तर आपण त्या फंक्शनचं काय म्हणतो, लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय. आणि ही स्टेप तुम्ही कधी खाली लिहू शकताय. थर्ड कन्सेप्ट काय बघा, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती आलं पाहिजे, एफ ऑफ ए यायला पाहिजे. जर दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू ए satisfies all these three conditions, then we say that the given function is continuous at x is equals to a. म्हणजे दिलेलं फंक्शन x is equals to a ला काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. आता त्यात मी तुम्हाला एक सांगतो, जर एखादं दिलेलं फंक्शन पॉलिनॉमियल फंक्शन असेल, आता पॉलिनॉमियल फंक्शन म्हणजे कसं, समजा मी असं लिहिलं एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. आता हे पॉलिनॉमियल फंक्शन एखादा रिअल कॉन्स्टंट कुठला तरी दिला असेल तर त्या रिअल कॉन्स्टंटला हे पॉलिनॉमियल फंक्शन कसं असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. लक्षात घ्या. जर समजा तुम्हाला लेफ्ट हँड राईट हँडचा यूज करावा लागला तर त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट लिमिटचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. डायरेक्ट लिमिट म्हणजेच आपण काय करतोय, एक्स जिथं जिथं असेल त्या ठिकाणी तो कॉन्स्टंट आपण पुट करतोय. मग लेफ्ट हँडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, राईट हँडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जर त्या दोन्ही व्हॅल्यूज इक्वल आल्या आणि त्याबरोबर लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर एफ ऑफ ए, म्हणजे ते लेफ्ट हँड राईट हँडची व्हॅल्यू जर एफ ऑफ ए इतकी येत असेल तर आपण दिलेलं फंक्शन काय म्हणतोय, कंटिन्युअस ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. आता बघा बाळांनो, ही जी कंटिन्युटीची थिअरी आहे ती काय करूया, एक दोन एक्झाम्पल्स मी या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. म्हणजे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की नेमकं दिलेलं फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजे काय. आणि जर समजा ते फंक्शन कंटिन्युअस नसेल तर आपण त्या फंक्शनला डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणतोय. म्हणजे ते फंक्शन काय, या तीन मधली कुठली तरी एखादी कंडिशन जरी त्या फंक्शननं सॅटिस्फाय नाही केलं तर आपण ते फंक्शन डिसकंटिन्युअस आहे असं म्हणतोय. सर्वांना हे लक्षात आलं का बघा. आता काय करूया, कंटिन्युटीचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता बघा, कंटिन्युटीचं आपण पहिले एक्झाम्पल बघूया. काय एक्झाम्पल आहे, examine the continuity of the given function at x is equals to -2. आता जर आपण व्यवस्थित बघितलं, आपल्याला काय करायचं बघा, इथं तुम्हाला एक पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे आणि या फंक्शनची कंटिन्युटी तुम्हाला चेक करायची आहे ऍट
x इज इक्वल्स टू -2. मग काय करूया बघा त्या ठिकाणी, यस गिवन म्हणतो मी, गिवन f ऑफ x इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 2. दिस इज द गिवन फंक्शन. आता as this function is a polynomial function and x is equals to -2, that is a real number. So remember, this polynomial function is always continuous at any point. म्हणजे हे दिलेलं जे polynomial function असणार आहे ते कुठल्याही एखाद्या रियल नंबर साठी काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. का कंटिन्युअस असणार आहे त्यासाठी मी बघा आता इथं आपण वेगवेगळ्या कंडिशन्स या ठिकाणी अप्लाय करूया. मी तर म्हणतो ऍज दिस इज अ पॉलिनॉमियल, त्यामुळे इथं या फंक्शनचं लिमिट ऍट एक्स इज इक्वल्स टू -2 काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. बरोबर. आता मी काय करतोय बघा, लेट म्हणतो मी एफ ऑफ, मला काय करायचंय, -2 फाइंड आउट करायचं आहे. आता तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही एखाद्या फंक्शनची एका पर्टिक्युलर पॉइंटला जर व्हॅल्यू काढत असाल तर काय करताय तुम्ही, त्या दिलेल्या फंक्शनचा जो व्हेरिएबल आहे, ज्या ज्या ठिकाणी तो व्हेरिएबल आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही तो कॉन्स्टंट काय करताय, रिप्लेस करताय. बरोबर ना. मग इथं तुम्हाला काय केलं पाहिजे, जिथं जिथं एक्स आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला -2 रिप्लेस करायचा आहे. तर बघा मग इथं काय येतं, -2 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 इंटू -2 चा स्क्वेअर मायनस -2. ज्या ज्या ठिकाणी एक्स तिथं आपण -2 पुट केला तर मला सांगा -2 चा क्यूब किती येतो, ओरिजिनल क्यूब ऑफ -2 दॅट इज -8. -2 चा स्क्वेअर किती येतो, 4. 4 2 जा परत 8, मायनस मायनस प्लस 2 आणि -2. म्हणजे इथं मला सांगा f ऑफ -2 ची व्हॅल्यू काय आली, 0, विच इज अ फायनाइट. बरोबर ना, ही व्हॅल्यू कशी फायनाइट आहे, म्हणजे या फंक्शनचं लिमिट इथं एक्झिस्ट होणार आहे. लक्षात घ्या कसं. आता बघा मी काय करतोय, नाव लिमिट x टेन्स टू -2 f ऑफ x मला फाइंड आउट करायचं आहे. आता इथे तुम्हाला एकच पॉइंट दिलेला आहे. जर समजा इथं तुम्हाला f ऑफ x दोन फंक्शन सब फंक्शन्स मध्ये जर डिफाइन केलं असतं, x लेस दॅन ऑर इक्वल्स टू किंवा x ग्रेटर दॅन इक्वल्स टू, तर त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट चेक करावा लागला असता. पण इथे तुम्हाला डायरेक्ट सिंगल फंक्शन दिलेलं आहे, त्यामुळे इथं आपण काय करू शकतोय, डायरेक्ट त्या फंक्शन मध्ये त्याचं लिमिट घेताना एक्सच्या जागी जसं आपण इथं व्हॅल्यू फाइंड आउट केली त्याच पद्धतीने तुम्हाला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग लिमिट x टेन्स टू -2 f ऑफ x म्हणजेच काय येतं, लिमिट x टेन्स टू -2 व्हॉट इज f ऑफ x, x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस x मायनस 2. आणि बघा तुम्हाला आठवतं का बघा, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये आपण हा कन्सेप्ट बघितलाय. काय बघा, जर समजा 2 3 4 5 कितीही टर्म्स असतील, त्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन असेल, तर आपण काय करतोय, त्या प्रत्येकाचं सेपरेट लिमिट घेतोय. बरोबर ना. आणि त्याबरोबर जर कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर आपण सरळ काय करतोय, वी टेक दॅट कॉन्स्टंट आउटसाइड दॅट लिमिट. म्हणजे कॉन्स्टंट हा लिमिटच्या बाहेर घेतोय आणि फक्त व्हेरिएबलच लिमिट घेतोय. आणि जर समजा त्या ठिकाणी फक्तच कॉन्स्टंट असेल बाळांनो, तर कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही सुद्धा परिणाम होत नाही, त्यामुळे तो कॉन्स्टंट आपण आहे तसाच ठेवतोय. मग इथं तेच आपण अप्लाय करूया. बघा काय काय होणार या ठिकाणी, बघा लिमिट x टेन्स टू -2 x क्यूब आलं, प्लस 2 हा कॉन्स्टंट बाहेर, लिमिट x टेन्स टू -2 x स्क्वेअर आलं, मायनस लिमिट x टेन्स टू -2 x आणि मायनस किती 2 इज अ कॉन्स्टंट, सो नो चेंज ऍट ऑल. बरोबर. आणि इथं मग आपण x च्या जागी पुन्हा व्हॅल्यूज ठेवूया. बघा -2 चा क्यूब 2 इंटू -2 चा स्क्वेअर मायनस -2 आणि हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर बघा -8 -2 चा स्क्वेअर 4 4 2 जार प्लस 8 मायनस मायनस प्लस 2 म्हणजेच हे किती आलं 0. आणि म्हणून मग इथं मी काय म्हणतो बघा, देअरफॉर लिमिट x टेन्स टू -2 f ऑफ x इज इक्वल्स टू 0. म्हणजेच हा काय आहे, फायनाइट कॉन्स्टंट आहे. कारण बघा ना, एखाद्या फंक्शनचं एका पर्टिक्युलर पॉइंटला जर लिमिट फायनाइट येत असेल तर आणि तरच आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय.
जर समजा इथं जर व्हॅल्यू इन्फायनाइट आली असती म्हणजे इन्फिनिटी आली असती तर मी या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाही असं म्हटलं असतं. पण इथं काय फायनाइट आहे त्यामुळे काय होतं या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं. आणि बघा लिमिट एक्स टेन्स टू -2 एफ ऑफ एक्स बरोबर 0 आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्सच्या जागी -2 ठेवला म्हणजे एफ ऑफ -2 पण काय आहे 0 आहे. देअरफॉर मग मी तर असं म्हणतो हिअर लिमिट एक्स टेन्स टू -2 एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय आहे एफ ऑफ -2 म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर काय येतं एफ ऑफ ए येतं. इथं मी लिहितो म्हणजे हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे बघा दॅट इज म्हणतो मी लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट एफ ऑफ ए. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? दिस इम्प्लाइज given function f of x is continuous at x is equals to -2. म्हणजे दिलेलं हे जे फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन हे x is equals to -2 ला काय आहे कंटिन्युअस आहे. बरोबर. इथं आपण लेफ्ट हँड राईट हँड लिमिट काही घेतलं नाहीये. इथं आपण डायरेक्ट लिमिट घेतलं. डायरेक्ट त्या एक्स साठी तो -2 ठेवला डायरेक्ट त्या फंक्शनचं लिमिट घेतलं आणि दोन्ही व्हॅल्यू सेम आलेले आहेत. त्यामुळे आपण काय म्हणतोय बघा दिस फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू x³ + 2x² - x - 2 इज कंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू -2. सर्वांना लक्षात आलं का बघा. आता असंच काय करूया आपण लेफ्ट हँड राईट हँड असणार एक एक्झाम्पल बघूया. आता बघा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. बरोबर ना. आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. आता इथे जर आपण बघितला तर तुमच्या लक्षात येतं बघा एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे ते दोन डिफरंट एक्सप्रेशन्सच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट चेकच केला पाहिजे. जेव्हा जेव्हा एखादं फंक्शन 2-3 एक्सप्रेशन्स मध्ये दिलेलं असेल त्यावेळी लक्षात घ्या तुम्हाला लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिटचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. बरोबर. आता मग लेफ्ट हँड म्हणजे काय राईट हँड म्हणजे काय हे सर्व तुम्हाला माहित आहे. बरोबर ना. म्हणजे एक्स टेन्स टू ए मायनस कधी म्हणतोय व्हेन एक्स लेस दॅन ए आणि एक्स टेन्स टू ए प्लस कधी म्हणतोय व्हेन एक्स ग्रेटर दॅन ए. बरोबर. आता इथं तुम्हाला हे जी एक्झामिन द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ऍट म्हणतो मी एक्स इज इक्वल्स टू 4 तुम्हाला काय करायचं चेक करायचं आहे. या फंक्शनची कंटिन्युटी तुम्हाला ऍट एक्स इज इक्वल्स टू 4 चेक करायची आहे. तर काय करूया बघा इथं सोप्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. गिवन म्हणतो मी सुरुवातीला गिवन फंक्शन यस दिलेलं फंक्शन काय आहे बघा यस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x + 7 when x लेस दॅन 4 आणि 5x - 5 x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4. आता इथं थोडस विचार करायचा बरं का. म्हणजे x स्ट्रिक्टली लेस दॅन 4 आहे म्हणजे इथं तुम्हाला लेफ्ट हँडचा कन्सेप्ट यूज करायचा आहे. आता इथं काय x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4 आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला राईट हँड आणि बरोबर एफ ऑफ ए साठी पण तुम्हाला हे फंक्शन यूज करायचं आहे. हे सेकंड एक्सप्रेशन यूज करायचं आहे. आता बघा मी काय करतोय व्हेन x इज इक्वल्स टू 4 मला सांगा x इज इक्वल्स टू 4 असताना एफ ऑफ एक्स काय आहे 5x - 5 कारण एफ ऑफ एक्स 5x - 5 डिफाईन केलेलं आहे कधी x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4 म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे इक्वल्स टू साठी पण तुम्हाला एफ ऑफ एक्स काय करायचं सेकंड एक्सप्रेशन यूज करायचं आहे. मग बघा मग इथं काय करतोय पुट x इज इक्वल्स टू 4 बघा एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू किती येते 5 × 4 - 5 बरोबर. मग 5 4 आर किती 20 - 5 दॅट मीन्स 15 अँड देअरफॉर मग एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू किती आला 15 याला मी म्हणतो नंबर 1. बरोबर. आता याच्या नंतर पुढे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा लेफ्ट हँड लिमिटचा विचार करूया. लिमिट x टेन्स टू 4 - एफ ऑफ एक्स. आता बघा जेव्हा तुम्ही लेफ्ट हँडचा विचार करताय तेव्हा x हा 4 पेक्षा कसा असला पाहिजे लेस असला पाहिजे. अँड व्हेन x इज लेस दॅन 4 दॅट एफ ऑफ एक्स इज डिफाइन्ड ॲज 2x + 7.
म्हणजे जेव्हा x हा 4 पेक्षा लेस आहे तेव्हा एफ ऑफ एक्स कसं डिफाईन केलेलं आहे 2x + 7. म्हणजे मग तुम्ही इथं जे फंक्शन यूज कराल लिमिट x टेंड्स टू 4 मायनस कोणतं फंक्शन असणार होते 2x + 7. आणि तुम्हाला एक सांगू का आपण फक्त ते एक्सप्रेशन्स बदलणार आहेत लेफ्ट हँडला आणि राईट हँडला. मात्र एक मेन कॉमन पॉइंट काय आहे तुम्ही लेफ्ट हँड करा किंवा राईट हँड करा तुम्ही एक्सच्या जागी 4च ठेवताय. आयदर यू टेक लेफ्ट हँड लिमिट और यू टेक राईट हँड लिमिट. बरोबर ना. हा जर समजा तुम्हाला इथं वेगळ्या पद्धतीने आणखी सोडवायचं असेल म्हणजे टेंड्स टू 4 मायनसच्या ऐवजी h टेंड्स टू 0 मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे एक्सच्या जागी आपण काय रिप्लेस करतोय a - h आणि h टेंड्स टू 0 आणि राईट हँड लिमिटला एक्सच्या जागी आपण a + h पुट करतोय आणि h टेंड्स टू 0 घेतोय. बरोबर ना. a म्हणजेच काय इथं 4 आहे म्हणजे त्यानेही आन्सर हेच येणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट जरी व्हॅल्यूज ठेवलात तरी तुम्हाला तेच आन्सर येणार आहे. लक्षात घ्या. तर मग इथं मी काय करतोय एक्सच्या जागी डायरेक्ट मी 4 ठेवतोय 2 × 4 + 7 म्हणजेच किती येणार आहे बघा 8 + 7 म्हणजेच किती आलं 15. आणि देअरफॉर मग बघा लिमिट x टेंड्स टू 4 मायनस f ऑफ x इज इक्वल्स टू 15. याला मग तुम्ही नंबर 2 म्हणजे लेफ्ट हँड लिमिटची व्हॅल्यू किती आलेली आहे बघा 15 आलेली आहे. आता जसं तुम्ही लेफ्ट हँड फाइंड आउट केला इक्वल्स टू व्हॅल्यू फाइंड आउट केला आता एक राहिलं सिमिलरली म्हणतो मी. सिमिलरली आता आपल्याला या ठिकाणी राईट हँड लिमिट चेक करायचं आहे x टेंड्स टू 4 + f ऑफ x. आता 4 + f ऑफ x म्हणजे इथं कसं असणार आहे बघा x इज ग्रेटर दॅन 4 ना आणि लेफ्ट हँडला काय होतं x इज लेस दॅन 4. हे कन्सेप्ट माहित असले पाहिजेत बरं का. जेव्हा आपण लेफ्ट हँडचा विचार करतोय x लेस दॅन 4 इथं आहे. जेव्हा तुम्ही राईट हँडचा विचार करताय x ग्रेटर दॅन 4 इथं आहे. मग इथं जो f ऑफ x तुम्ही घेणार आहात तो f ऑफ x काय आहे लिमिट x टेंड्स टू 4 प्लस फॉर राईट हँड लिमिट वी चूज द एक्सप्रेशन सेकंड एक्सप्रेशन वी यूज. सेकंड एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मग सिलेक्ट करूया काय बघा सेकंड एक्सप्रेशन दॅट इज 5x - 5 and we simply put the value of x as a 4. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही लेफ्ट हँड लिमिट घ्या किंवा राईट हँड लिमिट घ्या तुम्ही व्हॅल्यूज म्हणजे त्या फंक्शनचं लिमिट घेताना तुम्ही एक्सच्या जागी तो कॉन्स्टंट डायरेक्ट पुट करणार आहे. फक्त लेफ्ट हँड आणि राईट हँडचा यूज कशासाठी करायचा टू सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. या ठिकाणचं कोणतं एक्सप्रेशन मी यूज करणार आहे कारण इथं 2 एक्सप्रेशन्स दिलेले आहेत मग त्यातलं कुठलं यूज करायचं यासाठीच फक्त लेफ्ट हँड आणि राईट हँडचा यूज करायचा. आणि मी तुम्हाला एक सांगतो कधी कधी काय होतं इथं 5x - 4x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4 देतात आणि लेफ्ट हँड खाली देतात x लेस दॅन 4. हा आता इथं फंक्शन कंटिन्युअस येईल पण तुम्हाला लेफ्ट हँड आणि राईट हँड साठी दिलेलं एक्सप्रेशन व्यवस्थित बघायचं आहे बरं का. म्हणजे x लेस दॅन कुठं आहे ते लेफ्ट हँड साठी एक्सप्रेशन ते यूज करा. x ग्रेटर दॅन कुठं आहे ते राईट हँड साठी यूज करा. ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल्स टू कुठं आहे ते तुम्ही डायरेक्ट x बरोबर त्या कॉन्स्टंट साठी यूज करा. आणि असं कधी नसतं म्हणजे इथं पण लेस दॅन ऑर इक्वल्स टू असेल इथं पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू असं नसतं. कुठंतरी एक स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी असते. जरा व्यवस्थित बघायचं. बरोबर. आता मग राईट हँड साठी तुम्ही इथं काय करता सेम प्रोसिजर एक्सच्या जागी डायरेक्ट तुम्हाला 4 यूज करायचा आहे. 5 × 4 - 5 म्हणजे बघा 5 × 4 = 20 - 5 दॅट मीन्स 15. मग इथं आपण काय म्हणतोय बघा राईट हँड लिमिट जे आहे त्या फंक्शनचं x टेंड्स टू 4 प्लस f ऑफ x किती आलं 15. याला मग तुम्ही नंबर 3. आता यात काय काय झालं बघा एक तर x बरोबर 4 ठेवलं फायनाइट व्हॅल्यू आलेली आहे. नंतर लेफ्ट हँड लिमिट पण एक्झिस्ट झालं तेही फायनाइट आलेलं आहे. त्याबरोबर राईट हँड लिमिट पण एक्झिस्ट झालं तेही फायनाइट आलेलं आहे. मग इथं काय म्हणायचं फ्रॉम 1 2 अँड 3 म्हणजे फ्रॉम 1 to 3 काय म्हणतील आपल्याला लिमिट x टेंड्स टू 4 मायनस f ऑफ x इज इक्वल्स टू लिमिट x टेंड्स टू 4 प्लस f ऑफ x इज इक्वल्स टू काय आहे f ऑफ 4.
आणि हे सगळेच सेम आहेत, सगळेच एक्झिस्ट होतात, सगळेच फायनाईट आहेत. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? दिस इम्प्लाइज f of x is continuous at x is equals to 4. म्हणजे दिलेलं जे हे फंक्शन आहे ते कसं आहे? कंटिन्युअस आहे at x is equals to 4. सर्वांना लक्षात आलं का बघा. आता समजा हे फंक्शन 2x plus 7 च्या ऐवजी जर 2x minus 7 असतं, म्हणजे इथं बदल झाला असता 2x minus 7 म्हणजे 8 minus 7 हे जर 1 आलं असतं तर इथं मग मात्र काय झालं असतं? ते सगळे लिमिट सेम नाही आले ना, मग ते फंक्शन काय झालं असतं? डिसकंटिन्युअस झालं असतं. तर मला सांगा मग सर्वांना कंटिन्युटी ऑफ द फंक्शन अगदी बेसिक एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. एक मगाशी एक्झाम्पल बघितलं ते डायरेक्ट पॉलिनॉमियल एक्सप्रेशन होतं आणि इथं जे तुम्हाला दिलेले दोन एक्सप्रेशन म्हणजे एक फंक्शन दोन एक्सप्रेशनच्या फॉर्म मध्ये डिफाईन केलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला लेफ्ट हँड राईट हँड लिमिट यूज करायचा होता, तो आपण या ठिकाणी यूज केलेला आहे आणि एक्झाम्पल्स कंप्लीट केलेले आहेत. आणि फ्रॉम 1 to 3 लेफ्ट हँड लिमिट पण सेम, राईट हँड लिमिट बरोबर आहे आणि ते दोन्ही लिमिट्स f of a बरोबर आहेत. म्हणजे हे जे फंक्शन आहे दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऍट x इज इक्वल्स टू 4 आहे. तर बघा सर्वांना हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलं असेल. तर मग या पद्धतीनं आपण आणखी काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, पण ती पुढच्या लेक्चरला बघूया.